नमस्कार मंडळी, गाथाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण गुळाची कुरकुरीत अशी शेंगदाणा चिक्की करणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी घेतलेलं आहे। त्याच्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी गूळ, साजूक तूप आणि वेलची पावडर घेतलेली आहे। साधारणतः पावशेरची वाटी आहे। तर मी समप्रमाणात शेंगदाणे आणि गूळ घेतलेले आहे। जर आपल्याला अर्धा किलोची चिक्की करायची असेल तर आपण 2 वाटी शेंगदाणे आणि 2 वाटी गूळ घेऊ शकतो। तर आपण बघू शकतो हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे। तर आपण बघू शकता कमी गॅसवर मी हा पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तर आपण त्याच्यात घेतलेले 1 वाटी शेंगदाणे त्याच्यात फ्राय करण्यासाठी ठेवूया। तर आपण बघू शकता 1 वाटी शेंगदाणे मी ह्याच्यात टाकलेले आहेत फ्राय करण्यासाठी। आता हे आपण मंद आचेवर फ्राय करून घेऊ। तर मधून अधून आपण असे शेंगदाणे हलवून घेऊयात जेणेकरून शेंगदाणे जास्त भाजले जाणार नाहीत। मोठा गॅस करून आपण शेंगदाणे कधीच भाजायचे नाहीत। काय होतं तर मोठा गॅस केला ना शेंगदाणे नुसते करपतात। मंद आचेवर शेंगदाणे भाजून घ्यायचे। मंद आचेवर भाजलं ना त्याचं टरफल ना शेंगदाण्याचं लगेच निघतं आणि खुसखुशीत असे शेंगदाणे भाजले जातात। आपण बघू शकतो इथं मंद आचेवर खुसखुशीत असे शेंगदाणे मी भाजून घेतले। शेंगदाणे भाजून झालेले आहेत। तर आता आपण हे शेंगदाणे एका ताटात काढून त्याचं टरफल काढूया। तर तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचं टरफल काढून मी घेतलेलं आहे। आता आपण 1 वाटी गूळ घेऊयात आणि तो पॅन मध्ये मंद आचेवर फ्राय करून घेऊयात। गूळ वितळेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। आणि त्याच्यात आपण आता 2 चमचे तूप टाकूयात। तर मी ह्या गुळात तूप टाकलेलं आहे। अजून 1 चमचा आपण तूप टाकू। तर तुम्ही बघू शकता 2 चमचे तूप मी ह्याच्यात घातलेलं आहे आणि आता आपण व्यवस्थित मिक्स करून गूळ मेल्ट होईपर्यंत त्याला हलवत राहूया। गूळ मेल्ट व्हायला लागलेला आहे म्हणजे झालेलाच आहे साधारणतः। तर आपण त्याच्यात पाकळ्या काढलेले शेंगदाणे टाकू। बघू शकता शेंगदाणे मी ह्याच्यात टाकलेले आहे आणि आता आपण व्यवस्थित ते मिक्स 1 चमचा वेलची पावडर टाकूयात। वेलची पावडर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। जास्त पण पुढे जाऊन नाही द्यायचं नाहीतर हे खूप घट्ट होतं। आता आपण ते काढून ताटात ओतू शकतो। बघू शकता ताटाला मी तूप लावून ठेवलेलं आहे जेणेकरून ते चिटकू नये। आता आपण हे ताटात ओतूया। तर आता आपण चिक्की गार होण्यासाठी ठेवूया आणि गार झाल्यानंतर बघूया कशी होते ते। तर आता आपण चिक्की कट करून घेऊयात आणि बघूयात कशी होते। तर बघू शकता चिक्की कट करत आहे। परत खूप गार झाल्यानंतर कट होणार नाही। तर मी सगळी चिक्की कट करून घेतलेली आहे। आता थोडा वेळ गार होऊन देऊया आणि मग आपण बघूया चिक्की कशी होते ते। तर तुम्ही बघू शकता आपण चिक्की कट करून घेतलेली आहे आणि चिक्कीला कलर पण खूप छान आलेला आहे। आपण बघू शकता। तर तुम्हाला चिक्की आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू।